कॅनवामध्ये आज आपण डबल एक्सपोजर फोटो इफेक्ट कसा बनवायचा ही लग्नपत्रिका बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी कल्याणी ग्राफिक्स या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. इथे कॅनवा ॲप जे आहे ते आपण ओपन केलेलं आहे. आपल्याला इथे कस्टम साईजमध्ये कॅनवा ॲप ओपन करायचं आहे. तर इथे सर्कलमध्ये कस्टम साईज म्हणून हा सर्कल बघायचा आणि त्यावर टच करायचं आणि इथे आपल्याला सर्च करायचं आहे विड्थ 6000 आणि इथे 4000 असं सर्च करायचं आहे. आणि इथे विड्थ आणि हाईट लिहिल्यानंतर युनिट्स जे आहे ते पिक्स ठेवायचं आहे आणि क्रिएट अ न्यू डिझाईनवर टच करायचं. अशा पद्धतीने आपलं जे व्हाईट कलरचं पेज आहे ते आपल्याला ओपन होतं आणि इथे छान अशी आपल्याला डिझाईन बनवायची आहे. बघा आता इथे आपण व्हाईट कलरचं जे पेज आहे ते ओपन केलेलं आहे. इथे आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि माझं जे सर्व मटेरियल आहे मी ते अगोदरच इथे घेतलेलं आहे पेजेसवर, म्हणजे जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला. बघा आता इथे आपल्याला ग्राफिक्समध्ये आल्यानंतर अगोदर एलिमेंट्समध्ये यायचं, नंतर ग्राफिक्समध्ये यायचं आणि इथे सर्च बॉक्समध्ये डॉट्स म्हणून सर्च करायचं आहे आपल्याला. बघा डॉट्स म्हणून आपल्याला सर्च करायचं आहे. डॉट्स सर्च केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे डॉट्स येतात. तर मी इथे 3 नंबरचा जो डॉट्स आहे तो घेते आणि इथे जे आहे हा डॉट्स अशा पद्धतीने छोटा करून लावून घेते. आता इथे बघा लावताना काय होते, आपण असं लावतो त्यावेळेस एकावर एक जे डॉट आहे ते येतात, तर थोडं आपल्याला दूर ठेवायचं आहे आणि लावून घ्यायचं आहे. पुन्हा इथे असं डुप्लिकेट करायचं आहे. पूर्ण आपल्याला शेवटपर्यंत असं डुप्लिकेट करायचं आहे आणि इथे मी पेज छोटं करते आणि तुम्हाला ग्रुप कसं करायचं ते दाखवते. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे, म्हणजे प्लेलिस्टमध्ये आहे कॅनवा क्लास म्हणून, तिथे तुम्हाला ग्रुप वगैरे कसं करायचं ते बघा आणि बघून घ्या आणि शिकून घ्या. अशा पद्धतीने आपल्याला हे ग्रुप करायचं आहे आणि ग्रुप केल्यानंतर पुन्हा आपल्याला हा जो बॅकग्राऊंड आहे आता बनवलेला हा डॉटचा हा डुप्लिकेट करायचा. आता डुप्लिकेट केल्यानंतर बघा आता इथे व्यवस्थित लागलेलं आहे. तुम्हाला जर हे व्यवस्थित पाहिजे असेल पुन्हा तर थोडं खाली घेऊन हे एका खाली एक डॉट न घेता थोडं इकडे तिकडे घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून असं वाटणार नाही की ते बॅकग्राऊंड नाही आहे म्हणून, ते एकसारखं दिसणार आहे. पुन्हा मी असं डुप्लिकेट करते आणि पुन्हा इथे अशा पद्धतीने लावते आणि या सर्व याला डुप्लिकेट केल्यानंतर पुन्हा ग्रुप करायचं आहे आणि थोडं असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. बघा आता इथे आपल्याला लावता लावता काय प्रॉब्लेम आला की हे डॉट जे आहे ते जवळ आलेले आहे. पुन्हा मग असं व्यवस्थित ओपन वगैरे करून आपल्याला लावायचं आहे. तर जेणेकरून आपण जेव्हा बॅकग्राऊंड बनवतो तेव्हा थोडी आपल्याला काळजी घ्यायची आहे की हे जे डॉट आहे हे खाली एका खाली एक नको यायला. तर आता बघा मी पुन्हा ओपन केलेलं आहे आणि पुन्हा मला हे ग्रुप करायचं आहे. जर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही ग्रुप पण करू शकता किंवा हे डाउनलोड करून छान पद्धतीने ट्रान्सपरन्सी आपल्याला इथे कमी करायची आहे, कमी करून ते वापरू शकता. तर आता इथे मी ट्रान्सपरन्सी जी आहे ते माझी 20पर्यंत ठेवते मी. बघा आता इथे हे असं झालं नाही तर मग आपल्याला इथे बोटाने हे लाईन सरकवायची आहे. अशा पद्धतीने आपण ट्रान्सपरन्सी कमी केलेली आहे आणि इथे पुन्हा मी एलिमेंट्समध्ये जाते आणि एक गणपती म्हणून सर्च करते. बघा आता इथे मी गणपती म्हणून सर्च करते आणि इथे असं काही नाही, गणपती आपण कुठलाही घेऊ शकतो. तर मी हा पहिलाच नंबरचा गणपती घेते आणि याला असं छोटं करून घेते आणि इथे अशा पद्धतीने ठेवते. तर आता इथे बघा मला इथे सर्च करायचं आहे श्री गणेशाय नमः. तर मी इथे टेक्स्टमध्ये आले आणि इथे श्री गणेशाय नमः लिहिते, मराठी करते कीपॅड आणि इथे 2 लाईन देते अगोदर. बघू शकता इथे मी लाईनमध्ये आले आणि इथे अशा 2 लाईनिंग द्यायच्या आहे. आता इथे बघा मी श्री गणेशाय नमः जे लिहिलेलं आहे ते आपल्याला इथे ग्राफिक्समध्ये कोलोग्राफीमध्ये मिळून जाते. तर त्यासाठी काय सर्च करायचं, मराठी कोलोग्राफी म्हणून सर्च करू शकता किंवा इथे 2 पद्धतीने सर्च करू शकता, श्री शुभविवाह म्हणून सर्च करू शकता. आता इथे याला कलर मी बदलवते. आता इथे मी लाल कलर देते, बघू शकता इथे लाल कलर दिलेला आहे. आता इथे मी छोटं करून लावते. याऐवजी तुम्ही ते कोलोग्राफी पण वापरू शकता, मी नक्कीच दाखवेल तुम्हाला कशा पद्धतीच्या दिसतात म्हणून. तर इथे आपल्याला असं सेंटरला लावून घ्यायचं आहे आणि त्याखाली ते नाव लिहायचं आहे. तर बघा आता इथे लावून घेतलेलं आहे. आता इकडल्या पेजवर मी सर्व मटेरियल घेतलं आहे अगोदर, मी हे कॉपी करते आणि इकडे पेजवर पेस्ट करते. आता इथे पेजवर पेस्ट केल्यानंतर हा आहे मोठा, तर याला छोटा करायचा आहे आपल्या चॉईसनुसार आणि इथे असा सेंटरला लावून घ्यायचा आहे. तर मी इथे पण लावू शकते किंवा मी इथे पण लावू शकते, छान दिसतो तो. तर मला ह्या इथेच ठेवायचं आहे. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही एका साईडने पण लावू शकता, छान दिसतो. तर बघा आता याला पण थोडं व्यवस्थित लावायचं, कारण जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित दिसायला हवं. तर अशा पद्धतीने मी लावून घेतलेलं आहे. आता इथे मुलामुलींचं नाव लिहायचं आहे. आता मी जसं गणेशाय नमः टाईप केलं आहे तशाच पद्धतीने आपला संपूर्ण टेक्स्ट जे आहे ते टाईप करून घ्यायचं आहे. तर आता मी इथे सर्व टेक्स्ट जे आहे टाईप केलेलं आहे आणि हे काय करते, मी सर्व ग्रुप केलेलं आहे. तर मी हे कॉपी करते आणि इकडे पेस्ट करते. जर मी इथे अशा पद्धतीने जर टाईप करत बसले तर मला इथे संपूर्ण वेळ हा इथेच लागणार आहे, त्यामुळे मी इथे अगोदरच टाईप करून घेतलेला आहे. बघा आता मी अशा पद्धतीने इथे पेस्ट केलं. आता हा जो गणपती आहे आपला
हा थोडा आपल्याला इथे वरती पाहिजे आणि इथे काय करायचं, लेयर्समध्ये येऊन आपलं कोणतं टेक्स्ट वगैरे सापडत नसेल, टच होत नसेल तर लेयर्समध्ये येऊन असं टच करायचं, त्या टेक्स्टला टच करायचं अगोदर, नंतर त्याला ते फिरवायचं आहे. तर मी इथे थोडं वरती करते, हे श्री गणेश आहे नमः, आणि जो गणपती बाप्पा आहे माझा तो मी अजून छोटा करून घेते किंवा मी एका साईडने पण हा ठेवू शकते. तर बघा आता मी अशा पद्धतीने छोटा केला आणि हे जे टेक्स्ट आहे हे पण मी थोडं छोटं आणि खाली करून घेते. अशाच पद्धतीने आपल्याला हे छोटं मोठं करून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर मी इथे लावलेला आहे. आता इथे बघा हा जो तुम्हाला दिसत असेल ग्राफिक्स शुभ विवाहचा, हा मी डाउनलोड केलेला आहे. गुगलवर पण आहे आणि पिंटरेस्टवर पण आहे, तर इथे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, हे लावायचं आहे. तर आता इथे मी काय करते, हा जो ग्राफिक्स आहे तर इथे थोडा मोठा करते आणि अशा पद्धतीने लावते. आणि मी नक्कीच याच्यावर व्हिडिओ आणणार आपल्याला कशा पद्धतीने कोणत्या वेबसाईटवरून आपण हे मटेरियल डाउनलोड करू शकतो. तर इथे बघू शकता आता हा जो आहे ढोलचा, हा पण मी कॉपी करते आणि इकडल्या पेजवर पेस्ट करते. तर आपल्याला इथे शुभ विवाह नाव लिहिलं आहे त्याच्यासमोर लावायचं आहे आणि मी याचं बॅकग्राऊंड वगैरे आहे ते कॅनवामध्येच डिलीट केलेलं आहे. तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवरून पण डाउनलोड करू शकता किंवा भरपूर सारे ॲप आहे त्या ॲपमधून पण करू शकता तुमच्याजवळ कॅनवा प्रो नसेल तर अशा पद्धतीने मी हे लावून घेते. दोन्ही साईडने थोडं अंतर ठेवते. बघू शकता इथे छान पद्धतीने आपली जी पत्रिका आहे ती तयार झालेली आहे. बघा आता इथे काय सर्च करायचं आपल्याला, हा हिरव्या कलरचा जो शेप दिसत आहे हळदी समारंभाच्या मागे आणि भोजनाच्या मागे, यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे, एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि इथे आपल्याला सर्च करायचं आहे इलिगंट शेप म्हणून सर्च करायचं आहे. तर इथे बघू शकता आता हा शेप आलेला आहे बघा, तुम्हाला 4 नंबरला दिसेल आणि तो घ्यायचा आणि त्याला छोटं करायचं, आपलं अगोदर नाव लिहून घ्यायचं आणि तिथे असं लावून घ्यायचं व्यवस्थित. अशा पद्धतीने आपल्याला ते लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने छान पद्धतीने हे जे आहे पत्रिका तयार करू शकता. आणि आता इथे डबल एक्सपोजर फोटो कसा तयार करायचा हे पण बघूया. आता इथे बघू शकता तुम्हाला इथे जे संपूर्ण नाव दिसत आहे आपण सर्व कॅनवामध्ये टाईप केलेलं आहे आणि याला जो इफेक्ट दिलेला आहे कलरला, इथे इफेक्ट अशामध्ये मी कलरमध्येच आले आणि त्या कलरलाच इथे छान छान इफेक्ट आहे बघा. इथे तुम्हाला ग्रेडियंट कलर म्हणून इथे सी ऑल केलं की यामध्ये कुठलेही कलर तुम्ही देऊ शकता. बघा आता मी वरती जे चेंजेस होणार आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपले जे नावं आहे ते येतात. इथे आपण हे अशा पद्धतीने देऊया, खूप छान वाटत आहे. तुम्ही या व्यतिरिक्त असं छान छान जे नावं आहेत तुम्ही सर्च करून छान पद्धतीने देऊ शकता. बघा आता किती छान दिसत आहे आणि त्याला तुम्ही डाउनलोड करून छान पद्धतीने याला बॅकग्राऊंड वगैरे देऊ शकता. आता इथे बघा आपण इथे आलेलो आहे इफेक्टमध्ये आणि इथे आपण छान क्रिएटिव्हिटी करू शकतो. इथे रेड कलरमध्ये द्यायचं आहे का, येल्लोमध्ये द्यायचं आहे का, अशा पद्धतीने व्हाईटमध्ये आपण करू शकतो, ब्लॅकमध्ये खूप छान छान पद्धतीने आपण याला कलर देऊ शकतो. पण इथे मला नको आहे म्हणून मी इथे कुठलेही बॉर्डर देत नाही आणि कलर जो आहे तो मी असाच राहू देते. तर अशा पद्धतीने आपण जे आहे बनवलेलं आहे. आता इथे बघा तुम्हाला डबल एक्सपोजर फोटो तयार कसा करायचा, तर तुम्हाला इथे दिसत असेल का इथे हे चिन्ह आहे प्लसचं, या प्लसच्या चिन्हावर टच करायचं, पुन्हा प्लसवर टच करायचं आणि इथे व्हाईट कलरचा जो फोटो आहे आपला तो तयार होऊन जातो, म्हणजे पेजेस येऊन जातं. आता इथे काय करायचं आपल्याला, हा फोटो जो आहे मी 2 फोटो घेतलेले आहे आणि दोन्ही फोटोचा कसा बनतो हे पण बघूया आणि कसा बनवायचा हे पण बघूया. मी शॉर्टकटमध्ये सांगते आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. कॅनवा प्रोवाल्यांसाठी आहे हे टिप आणि ज्यांना कॅनवा प्रो नाही आहे त्यांच्याकडे, त्यांच्यासाठी पण मी फ्रीमध्ये कसा बनवायचा हे पण, डबल एक्सपोजर फोटो कसा बनवायचा हे पण सांगणार आहे. तर इथे मी थोडं शॉर्टकटमध्ये सांगते आणि उद्याच्या व्हिडिओ मी पूर्ण सविस्तर सांगेन. आता इथे बघा आपण एकाच फोटोचा बघूया इथे आज आणि उद्या दोन्ही फोटोचा बघूया. तर इथे मी काय केलेला आहे, हा फोटो जो आहे घेतलेला आहे आणि याचं बॅकग्राऊंड जे आहे डिलीट केलेलं आहे. मी दाखवते इथे बॅकग्राऊंड डिलीट आहे बघा आणि इथे व्हाईट कलरचं जे पेज आहे ते ओपन केलेलं आहे. आता इथे मी हा फोटो लावून घेते बघा. आता इथे ॲपमध्ये यायचं आहे, आपण हा फोटो असा लावून घ्यायचा आणि इथे तुम्हाला ॲप ऑप्शन दिसेल बघा, तुम्हाला इथे ॲप ऑप्शन दिसेल. ॲपमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे असं जर येत असेल तर पुन्हा यावर टच करायचं कुठल्याही एका फोटोवर, इथून या ॲरोवून बॅक यायचं. बॅक आल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होईल आणि सर्च बॉक्स येणार आहे आणि इथे तुम्हाला फोटो म्हणजे फ्रेम म्हणून सर्च करायचं आहे, स्पार्क म्हणून करायचं आहे. तर बघा आता इथे स्पार्क म्हणून आलेला आहे आणि यावर टच करते आणि हा जो फोटो फ्रेम आहे हा यावर टच करायचं, ह्या ॲपवर टच करायचं. ह्या ॲपवर टच केल्यानंतर तुम्हाला असा प्रकारे फोटो येईल. इथे बघा तुम्हाला असं जर आलं तर ठीक, तुमचं जर असं आलं नाही तर तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे कशा पद्धतीने बनवायचा. बघा आता इथे अगोदर काय करायचं, या फोटोला असं टच करून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने ते ॲप ओपन होतं आणि तुम्हाला इथे काय करायचं आहे, इथे बघा तुम्हाला हे ड्युरेशन दिलेलं आहे, इथे ह्या लाईनिंगनी कमी करायचं आहे. तुम्हाला इथे 1 करायचं आहे, फक्त 1 किंवा 1 करायचं आहे.
1 केल्यानंतर तुम्हाला अजून स्क्रॉल करायचं आहे. बघा इथे ब्ल्यू कलरची पट्टी येते, कन्वर्ट टू फ्रेमवर टच केलं की ही जी फोटोची फ्रेम आहे इथे अशी तयार होणार आहे. बघा आता इथे अशी तयार झालेली आहे. आता हिला काय करायचं आहे, मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे, तुम्ही याऐवजी दुसरं कोणतंही वापरू शकता. असं कंपल्सरी नाही का हेच वापरा म्हणून, कुठलंही वापरा. असं हे घ्यायचं आणि इथे पेस्ट करायचं. इथे पेस्ट केल्यानंतर हा जो बॅकग्राऊंड आहे हा बॅकग्राऊंड तुम्हाला ह्या फोटोमध्ये ॲड करायचा आहे. हा ॲड केल्यानंतर या फोटोला पुन्हा टच करायचं. असं जर आलं तर तुम्हाला हापमध्ये आणि ऑप्शनवर टच करायचं आहे. क्रॉप ऑप्शनवर टच केल्यानंतर हा डॉटने असा मोठा करून घ्यायचा आणि तुम्हाला सेंटरला पाहिजे, कसं पाहिजे तुम्हाला, सरकवायचं आहे का, अशा पद्धतीने तुम्हाला सरळ व्यवस्थित करून आणि असं लावून घ्यायचं आहे. आता मी इथे अशा पद्धतीने लावलं आणि हे कॉपी करते आणि इकडल्या पेजवर जे आहे आपण जी पत्रिका बनवली आहे तिथे पेस्ट करते. बघू शकता मी इथे असं पेस्ट केलेलं आहे. आता इथे पेस्ट केलेलं आहे आणि थोडा मला सरळ करून या डॉटने छान पद्धतीने असं लावून घ्यायचं आहे. मी थोडं छोटं करते आणि व्यवस्थित असं लावून घेते. बघू शकता इथे. तर तुम्हाला अशा पद्धतीने जे आहे लावून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे आणि जो फोटो आपण आता बनवलेला आहे याला पुन्हा असं कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर इथे यायचं आणि इथे पेस्ट करायचं. तर इथे पेस्ट केल्यानंतर आपल्याला कंपल्सरी नाही आहे की हा फोटो इथे लागणारच म्हणून हा फोटो असा यामध्ये जातो. तर त्यासाठी काय करायचं, इथे अगोदर हा फोटो थोडा छोटा करूया आपण, कारण तो खूपच मला असा मोठा दिसत आहे. तर इथे याला काय करायचं आहे, 3 डॉटने टच करून इथे 2 आहे लॉकचे ऑप्शन, तर इथलं कुठलंही वापरू शकता. आता मी हे लॉकचं ऑप्शन वापरलं, पुन्हा इथे यावर टच करून असं लॉक करून घ्यायचं आहे. आता इथे बघा हे लॉक ओपन झालेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि इथे पुन्हा मग ह्या लॉकवर टच केल्यानंतर तुम्हाला असं लॉक आलेलं बघा, अशी लॉक लागलेला आहे. आणि हा फोटो इथे लावून बघायचा, हा यामध्ये जाणार नाही. तुम्ही असं कराल तर तुमचा फोटो त्यामध्ये जाणार नाही. आणि अशा पद्धतीने आपल्याला हा फोटो लावून घ्यायचा. आणि हा फोटो जो आहे ओरिजिनल थोडा छोटा करायचा आहे आणि व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आता इथे आपण अशा पद्धतीने लावून घेतला, बघू शकता इथे. आणि याला काय करायचं आहे, थोडं ब्राईटनेस आणि क्लिअरिटी वाढवायची. ॲडजस्टमेंटमध्ये यायचं आणि इथे ब्राईटनेस जो आहे तो मी इथे 10पर्यंत वाढवते, जास्त पण नाही आणि कमी पण नाही, 10पर्यंत. आणि क्लिअरिटी जी आहे ती मी याची 30पर्यंत वाढवून घेते. अशा पद्धतीने मी क्लिअरिटी वाढवली. बघू शकता आता इथे किती छान पद्धतीने आपला हा फोटो तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने आता ही आपली पत्रिका तयार झालेली आहे. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, बॉर्डर लावायची आहे. मी आता जो तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेला आहे त्याच बॅकग्राऊंडची एक बॉर्डर लावायची आहे. पुन्हा मी इथे कॉपी करते. कॉपी केल्यानंतर पुन्हा त्या पत्रिकेवर येते आणि इथे असं पेस्ट करते. बघा आता इथे मी हे लॉक लागलेलं आहे, इथे होणार नाही पेस्ट, इथे बाजूने आपल्याला पेस्ट करायचं आहे. आता पेस्ट केल्यानंतर ही जी आहे लेंथ अशी वाढवायची आहे. आता तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे, ब्लॅकच पाहिजे. पुन्हा मी अंडू करते. आता तुम्हाला कोणता भाग पाहिजे, कोणत्या भागची तुम्हाला बॉर्डर लावायची आहे, तर त्या बॉर्डरला तुम्हाला असं छोटं करून घ्यायचं आहे. त्या भागला काय करायचं, असं छोटं करून घ्यायचं आणि असं ओढायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे मोठं करायचं आहे. आता इथे बघा याला खूप ब्लरनेस आलेला आहे. तुम्हाला जर हा ब्लरनेस नको असेल तर तुम्हाला पुन्हा हे बॅकग्राऊंड ओपन करायचं आहे आणि इथे काय करायचं आहे, तुम्हाला हे सर्कलमध्ये असं फिरवायचं आहे. तुम्हाला कुठली पद्धत पाहिजे ते तुम्हाला घ्यायची. आता इथे खूप ब्लरनेस आहे, तर तुम्हाला काय करायचं, अगोदर इथे हा सर्कल जो आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आता सरळ करून घ्यायचं. आणि इथे काय, हा जो आहे साईडचा हा कमी करायचा आहे. म्हणजे आपल्याला अगोदर काय करायचं आहे, बॉर्डर लावायची आहे. आणि इथे मी थोडासा सरका करते आणि ही जी बॉर्डर आहे अशा पद्धतीने लावते. जर तुम्हाला हे नको असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता किंवा तुम्ही इथे याऐवजी शेप पण वापरू शकता. अशा पद्धतीने मी हे बॅकवर्ड करते आणि हा पुन्हा असा सरळ करून व्यवस्थित ते जे निमंत्रण नाव दिलं आहे त्यावरती बॉर्डर लावते. बघा आता इथे अशा पद्धतीने मी हे लावलेलं आहे. बघू शकता तुम्ही, थोडं मी असं वरती करते आणि इथे लावून घेतलेलं आहे. आता इथे बघू शकता तुम्हाला इथे छान पद्धतीने दिसत असेल. आणि हा जो फोटो सांगितला आहे मी तुम्हाला स्थळ स्नेह निमंत्रणाचा, तुम्ही एका साईडने पण लावू शकता. तर अशा पद्धतीने आपण ही पत्रिका बघितलेली आहे. आणि या व्यतिरिक्त अजून छान पत्रिका दाखवते मी तुम्हाला. अशी ही सेम आहे पण थोडा आपण त्यामध्ये बदल केलेला आहे. तर तो बदल कसा केलेला आहे मी ते नक्कीच सांगेल. बघा आता मी ते स्क्रॉल करते, आता स्क्रॉल होत नाही आहे, मी झूम करते आणि तुम्हाला दाखवते. तर ही पत्रिका जी आहे ती अशी बनवलेली आहे. यामध्ये काय केलेलं आहे, आपण इथे ग्राफिक्समध्ये गेलो. ग्राफिक्समध्ये गेल्यानंतर कलरफुल ग्रेडियंट म्हणून सर्च केलं किंवा तुम्ही इथे लाईट बॅकग्राऊंड म्हणून सर्च करू शकता. आणि त्यामागे ते बॅकग्राऊंड जे आहे तुम्हाला दिसत आहे, मी तुम्हाला टच करून दाखवते. इथे लेयर्समध्ये येते आणि ह्या बॅकग्राऊंडला मी टच करते आणि त्याची ट्रान्सपरन्सी जी आहे मी ते कमी केलेली आहे. बघू शकता इथे मी ट्रान्सपरन्सीवर कमी केलेलं आहे, एकदम 57 ठेवलेली आहे.
आणि इथे अजून एक बदल केलेला आहे की हा जो फोटो आहे हा लावलेला आहे बघा. आता इथे मी हा कॉपी करते आणि इकडल्या पेजवर पेस्ट करते, मला तिथे तो हवा आहे म्हणून. तर अशा पद्धतीने मी थोडा बदल केलेला आहे. आणि इथे काय केलेलं आहे, युनिकोड पॅड ॲप वापरून इथे छान पद्धतीने नावं लिहून घेतलेले आहे, नितीन आणि अंकिता. जर तुम्हाला या युनिकोड पॅडचे जर फॉन्ट वगैरे पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यावरही मी व्हिडिओ नक्कीच बनवेल. तर बघू शकता आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ते जे आपण आता ग्राफिक्स जो डाउनलोड केलेला आहे म्हणजे कॉपी केलेला आहे तो पेस्ट करायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे बघा. आता इथे मी हा छोटा करते आणि या पत्रिकेचं सर्व मटेरियल जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि छान पद्धतीने पत्रिका बनवू शकता. आणि हे जे एक्सप्लोजरचे बॅकग्राऊंड आहे तुम्ही कुठलंही घेऊ शकता. तुम्हाला काय सर्च करायचं आहे, फक्त बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे. कॅनवामधलं पण घेऊ शकता, कोणत्या वेबसाईटवरून पण घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने ही पत्रिका बघितलेली आहे. आपण पाहिलं की डबल एक्सपोजर सॅल्यूट फोटो इफेक्ट हा इफेक्ट कॅनवामध्ये किती सोप्या पद्धतीने तयार करता येतो. तुम्ही वेगवेगळ्या पत्रिकेसाठी हा वापरू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच कॅनवा ट्युटोरियलसाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडते तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुढचा व्हिडिओ जो आहे कॅनवा प्रोमध्ये डबल एक्सपोजर फोटो आपण कसा तयार करू शकतो पूर्ण डिटेल्समध्ये सांगते मी. आणि त्यामध्ये तुम्हाला कॅनवा फ्री असेल तर त्यामध्ये कसा तो फोटो बनवू शकतो ते पण सांगणार आहे. तो पुढचा व्हिडिओ आपला या विषयावर राहणार आहे, तर नक्की बघायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.